नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय म्हणजे नागपूर आणि याच नागपूरमध्ये स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तसेच भारतीय जनसंघाचे विदर्भातील प्रमुख नेते म्हणून ओळखले जात होते। ते नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर होते। त्यानंतर नागपूर पदवीधर मतदारसंघातून ते सलग 10 वर्ष महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले। 1988 मध्ये कर्करोगामुळे स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांचं निधन झालं। त्यावेळी त्यांचे चिरंजीव देवेंद्र फडणवीस यांचे वय अवघी 18 वर्ष होते। गंगाधरराव फडणवीस यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी महाराष्ट्र भाजपाचे प्रमुख नेते प्रमोद महाजन यांनी नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली। त्यावेळी प्रमोद महाजन यांनी गडकरी यांच्यासोबत एक शब्द टाकल्याचं राजकीय वर्तुळात प्रसिद्ध किस्सा सांगितला जातो। ही जागा तुम्हाला देत आहोत, पण गंगाधररावांच्या मुलाला देवेंद्र फडणवीसांना पुढे आणण्याची जबाबदारी तुमची आहे। या कथनाचा अधिकृत दस्तऐवज पुरावा उपलब्ध नसला तरी हा किस्सा भाजपाच्या राजकीय वर्तुळात अनेक वर्षापासून सांगितला जातोय। गडकरी यांनीही हा शब्द पाळल्याचे अनेक जण मानतात। अवघ्या 23 वर्षी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची संधी दिली। त्यानंतर अवघ्या 29व्या वर्षी देवेंद्र फडणवीस आमदार झाले। एवढ्या कमी वयात नागपूरचे महापौर होण्याचा मान आजपर्यंत दुसऱ्या कुणालाही मिळालेला नाहीये। स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांचा राजकीय वारसा आणि नितीन गडकरी यांनी दिलेल्या पाठबळामुळे देवेंद्र फडणवीस यांना अतिशय अल्प वयात राजकारणात मोठी संधी मिळाली। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्या संधीचं अक्षरशः सोनं केलं। 1999 ते 2014 या तब्बल 15 वर्षाच्या काळात विरोधी पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी अभ्यासू, आक्रमक आणि मुद्देसूद भूमिका मांडत स्वतःचं स्वतंत्र अशी प्रतिमा निर्माण केली। 2013 ते 2015 या काळात ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते। या कालावधीत त्यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करत सरकार विरोधात जोरदार वातावरण निर्माण केले। विशेषतः अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यावरही कथित घोटाळ्यांच्या आरोपांमुळे घोटाळ्यामध्ये अजितदारांची अवस्था आम्ही काय करणार। आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारची प्रतिमा मोठ्या प्रमाणात डागाळली गेली आणि 2014 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली। यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले। 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या राजकीय प्रयोगामुळे त्यांनी सत्तेपासून दूर राहावे लागले। मात्र विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली। 2022 ते 2024 या काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजपाने सरकार स्थापन केले। या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं। त्यानंतर 2024 मध्ये ते पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत। महाराष्ट्रासारख्या देशातील अत्यंत महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देशाचे संभाव्य भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जाते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचे संबंध असलेले नेते अशी ही त्यांची ओळख आहे। देवेंद्र फडणवीस भविष्यात देशाचे पंतप्रधान होऊ शकतील का याबाबत त्यांचे समर्थक आशावादी आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान होऊ शकतील का, त्यांच्या समोर कोणती आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांवरती मात करण्यासाठी त्यांनी काय करावं। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम। आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचे 3 नेत्यांना पंतप्रधान पदाचे प्रमुख चेहरे म्हणून देशासमोर आणले। अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी या तिघांमध्ये एक समान गोष्ट होती। देशातील जवळपास प्रत्येक राज्यात त्यांना मांडणारा आणि त्यांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छिणारा मोठा वर्ग आहे। वाजपेयी, अडवाणी आणि मोदी हे पंतप्रधान व्हावेत ही इच्छा केवळ त्यांच्या राज्यापुरती मर्यादित नव्हती। देशभरातील अनेक नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल अशी भावना होती। त्यांच्या नेतृत्वावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत। देवेंद्र फडणवीस यांनाही अशीच राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करावी लागेल। सर्वप्रथम महाराष्ट्रात जे समाज घटक त्यांच्या विरोधात आहेत त्यांच्या प्रश्नांवर कामे करावी लागतील आणि त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करावा लागेल। त्याचसोबत फडणवीस हे गृहमंत्री देखील आहेत, पण त्यांचे गृहमंत्री पदाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात गुन्हेगारी खूपच वाढलेली। त्यांना गृहमंत्री म्हणून चांगले काम करून दाखवावे लागेल। ग्रामीण भागातील नागरिकांसाठी, विशेषतः शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करून दाखवणं गरजेचं आहे। 2024 पूर्वी ज्या दराने महाराष्ट्रात शेतमालाला हमीभाव मिळत होता, आज देखील तोच हमीभाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांची भूमिका आहे।
शेतकऱ्यांच्या शेतीचा खर्च खूप वाढतोय, पण त्यांचं उत्पन्न मात्र तेवढंच आहे. 1500 रुपये प्रति महिना देऊन महिलांची मते मिळवणे वेगळे आणि जनतेचा विश्वास व आशीर्वादावर निवडून येणं हे वेगळे. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मोठी संधी आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व समाज घटनांना सोबत घेऊन राज्याचा सर्वांगीण विकास साधला तर महाराष्ट्रात त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहील आणि महाराष्ट्राचा ठाम पाठिंबा मिळाल्यानंतरच त्यांना इतर राज्यांमध्येही स्वतःची सकारात्मक आणि राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करता येईल. देशाला पुढे नेऊ शकणारा सर्वसामान्य जनतेला अशी प्रतिमा तयार झाली तर देवेंद्र फडणवीस भविष्यात पंतप्रधान पदासाठी मजबूत दावेदार ठरू शकतात. मात्र त्यांची वाट अजिबात सोपी नाहीये, कारण राष्ट्रीय राजकारणात त्यांची स्पर्धा अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्यांसोबत आहे. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रीय स्तरावरती स्वतःची स्वतंत्र आणि प्रभावी ओळख निर्माण केली. त्यामुळे फडणवीस यांना राष्ट्रीय नेतृत्वाच्या शर्यतीत स्वतःचं वेगळंपण सिद्ध करता आलं पाहिजे. पण तरी देखील एक मराठी मुलगी म्हणून जर भविष्यात एखादा मराठी नेता देशाचा पंतप्रधान झाला तर तो प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असेल. आज देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.